मुंबईतील अनेक वर्षांपासून रखडलेल्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा प्रश्न अखेरीस राज्य सरकारने मार्गी लावलाय। आजपासून नायगाव आणि नामजोशी मार्गावरील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी सर्वेक्षणाचं काम सुरू झालंय। याकरता 13 जून 1996 पर्यंतच्या वास्तव्याचा पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे। तसंच सर्वेक्षणाच्या काळात घरात मूळ मालक असणं आवश्यक असल्याची अट घातली आहे। मात्र सध्या मे महिन्याच्या सुट्टीच्या काळात अनेक रहिवासी गावी गेले आहेत, त्यामुळे बीडीडी चाळीतील रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। या रहिवाशांचं नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घेतलंय आमची प्रतिनिधी सीमा दाते हिने। मोठा असा प्रकल्प सरकारने हाती घेतला आणि पुनर्विकासाची घोषणा केली, शुभारंभही झाला। मात्र त्यानंतर आता बीडीडी चाळकरांचा मात्र सर्वेक्षण केलं जाणार आहे। काय सांगाल? सरकारने घोषणा केली, शुभारंभही झाला, पण आता तुमचा विरोध का होतो? सरकार आमच्या बरोबर फक्त मुंबईत बीडीडी चाळी बरोबर उलटा कारभार करते। पहिला नारळ फोडला, फक्त तोंडी बोलतात आहे 500चं घर देतोय आणि आज आमच्या बरोबर कुठच्याही प्रकारचं संमतीपत्र होणार नाही हे जेव्हा आम्हाला दिसतंय तेव्हा आम्ही या पुनर्बांधणीच्या विकासाला पूर्णपणे विरोध करतोय। विरोध एवढा करता की आमच्या हातात काही लेखी काहीच नाही आहे। आम्ही तुम्ही उद्या येणार आमच्याकडे लिहून घेणार म्हणणार घर खाली करा, ते अयोग्य आहे सगळं। सरकार पूर्णपणे दिशाभूल करत आहेत। 15 तारखेच्या मिटिंगला आमदारांनी जी मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये पूर्णपणे आम्हाला फसवण्याचं काम केलेलं आहे। आमच्या प्रश्नाची उत्तरं पण दिलेली नाही। आधी करार करा आणि 33(ब)(9) हा कायदा रद्द करा। सरकारने आमचं ऐकलं नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल। आम्हाला आमच्या पोटासाठी आम्ही मंत्रालयामध्ये धरणा धरू, जेवढं होईल आमच्या ताकदीने। आमचे ज्येष्ठ नागरिक संघटना, महिला संघटना सर्व आम्ही रस्त्यावर उतरून याचा जाहीरपणे आम्ही निषेध करू। कॅमेरामॅन आनंद निर्मळसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई।